गोंदवले विकास सेवा सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी सदाशिव काटकर यांची निवड. वरकुटे मलवडी मित्रमंडळाच्या वतीने मानाचा फेटा, अभिमानाची शाल व पुष्पहार घालून सत्कार. मंडळी नमस्कार. आपण पाहत आहोत माण महाराष्ट्राचा न्यूज. माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथील विविध कार्यकारी विकास सेवा सहकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी सदाशिव महादेव काटकर यांची निवड झाल्याबद्दल वरकुटे मलवडी येथील मित्रमंडळाच्या वतीने त्यांचा उत्स्फूर्त सन्मान करण्यात आला. यावेळी मानाचा फेटा, अभिमानाची शाल आणि स्नेहाचा पुष्पहार घालून सदाशिव काटकर यांना शुभेच्छा देण्यात आल्या. नुकत्याच पार पडलेल्या गोंदवले बुद्रुक विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत राज्याचे ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री माननीय श्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या पॅनलने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलचा 13-0 असा पराभव करत सोसायटीवर एकहाती सत्ता मिळवली. त्यानंतर झालेल्या पदाधिकारी निवडीत इतर मागासवर्गीय ओबीसी आरक्षणातून निवडून आलेले सदाशिव काटकर यांची व्हाईस चेअरमनपदी निवड करण्यात आली. सदाशिव काटकर यांनी सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने घेतलेली भूमिका तसेच समाजकार्यासाठी स्वतःला वाहून घेण्याची त्यांची कार्यपद्धती याची दखल घेत त्यांच्यावर सोसायटीच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. या सत्कारप्रसंगी माण तालुका खादी ग्रामोद्योगचे चेअरमन सदाशिव बनगर, बनगरवाडीचे माजी सरपंच भारत अनुसे, जिल्हा बँकेचे माजी शाखाप्रमुख सदाशिव बनगर साहेब, माण तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ सरतापे सर, गोंदवले परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश काटकर, माजी मुंबई पोलीस अरविंद बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते बाबाराजे हुलगे, दिगंबर बनसोडे, महादेव काटकर, प्रगतशील बागायतदार बबन जाधव, संजय चव्हाण, बंडू मंडले, आप्पा सरतापे, पोपट मिसाळ यांच्यासह मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदाशिव काटकर यांच्या निवडीमुळे गोंदवले बुद्रुक परिसरातील सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळेल तसेच त्यांच्या सामाजिक कार्याचा लाभ सर्वसामान्यांना होईल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. धन्यवाद. माण महाराष्ट्राचा न्यूजसह संपादक सिद्धार्थ सरतापे सर. मंडळी, चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बातमी आवडल्यास आपल्या मित्रमंडळींना शेअर नक्कीच करा. धन्यवाद.